नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील आरणी गावात बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी जी शेतात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबते आणि आज त्या बैल राजाचा सण म्हणजे पोळा. या दिवशी बैलांना स्वच्छ धुवून रंगरंगोटी करून पुरणपोळी खाऊ घालतात. तसेच आज धुळे तालुक्यातील आरणी गावात सर्व शेतकऱ्यांनी आपली बैल महादेवाच्या मंदिराला फेऱ्या घालून परत घरी जाऊन पूजा केली. आज बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या मोठ्या आनंदाने या महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर पार्श्वभूमीवर आमच्या गावात देखील बैलपोळा मोठ्या शेतकऱ्यांच्या आनंदाने कष्टकरी शेतकरी यांच्या मार्फत हा सण साजरा करण्यात येतो. या सणाचं वैशिष्ट्य की वर्षभर हा नंदी शेतामध्ये राबून जसं शेतकऱ्याचं कष्ट त्या शेतामध्ये असतं तसं त्याचा देखील हा महत्त्वाचा भाग बैलाचा देखील त्या शेतामध्ये असतो. जसं जोमानं पीक घालतं तसे या मेहनतीने बैलाच्या मेहनतीने देखील ते पीक डोलत असतं आणि हा वर्षातून येणारा सण मोठ्या उत्साहाने आमच्या इथं साजरा. पण यावर्षी पाऊस आमच्याकडे फार कमी असल्या कारणाने मोठं संकट या शेतकऱ्यावर ओढलेलं आहे. त्याच्याच पार्श्वभूमीवर आज सण आलेला आहे. पण जरी कुठल्या परिस्थितीने नसतं पण शेतकरी हा इकडून तिकडून करून हा सण साजरा करत आहे. अशा सर्व महाराष्ट्राच्या बैलपोळ्याच्या सर्वांना शुभेच्छा. आणि इथल्या सरकारनं एकच सांगू इच्छितो की आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्याकडे बघण्याची वेळ तुमची आलेली आहे. तुम्ही जरी कृषी मंत्री चेंज केला असेल पण कृषी मंत्री चेंज केल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही आहेत. नवीन कृषी मंत्रींनी याच्यामध्ये लक्ष देऊन शेतकरी कर्जमाफी लवकरात लवकर दिली पाहिजे हीच मी सरकारला अपेक्षा बाळगतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.